नव्वदू म्हणून आली आणि दुसऱ्याच दिवशी पळाली, 7 भामट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलिसांनी लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या 7 जणांना विविध जिल्ह्यातून अटक केली आहे। या टोळीने फिर्यादीचे सुमारे 1,40,000 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल होती। कुडाळ पोलिसांच्या कारवाईमुळे लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत। कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी कुडाळ तालुक्यातील एका व्यक्तीचे लग्न लावून दिले होते। त्यासाठी त्याच्याकडून 1,40,000 रुपये घेतले होते। दरम्यान लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरी घरातून पळून गेली। यामुळे फिर्यादीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला। या कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला, परंतु यश आले नाही। अखेर नवऱ्या मुलाने कुडाळ पोलिसात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला। पोलिसांनी तक्रार नोंदवत तपास सुरू केला। या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी 7 जणांना अटक केली। यामध्ये 3 पुरुष व 4 महिलांचा समावेश आहे। हे संशयित नगर, श्रीरामपूर, पंढरपूर व सातारा येथील आहेत। त्यांची अधिक चौकशी कुडाळ पोलीस करत आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9, कुडाळ, सिंधुदुर्ग।